होण्यापूर्वी सर्व पाहुणे मंडळींना एक नम्र विनंती करतो की आपली सर्वांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कृपया सर्वांनी जेवण करूनच जावं. आणि सन्माननीय आमच्या आजच्या शोकसभेचे अध्यक्ष ज्यांचं नाव आम्ही आमच्या बुधा शाहीर साहेबांसोबत नेहमी घ्यायचो ते मोरेश्वर शाहीर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त कराव्या. आजच्या शोक सभेला उपस्थित झालेले सगळे बांधव आणि आमच्या काही कलाकार माऊल्या, गुरुवर्य, गायक, कवी, ज्ञानीवंत, गुणीवंत असलेले माननीय श्री बुधाजी भलावी शाहीर साहेब 50 वर्षाचे मित्र, 50 वर्षापासून संबंध. आता सांगा 50 वर्षामध्ये आम्ही लोकांना कार्यक्रम किती केले असते मला आठवत नाही. 1000 केले का 2000 केले का 500. कधी कधी आता जवानपणात माणूस ती शायरी वेगळी असते आणि म्हातारपणात माणसाला ते सगळं विसरून जावं लागते. जवानपणात आपण जे केलं म्हातारपणाच्याच हिशोबाने शाहिरी दाखवा. आता 3 कार्यक्रम झाले आमचे आणि 28 तारखेला सुद्धा खाप्याला कार्यक्रम झाला बुराडीच्या पलीकडे. शाहीर साहेबाला म्हटलं, शाहीर साहेब तुमची तब्येत मला बिघडल्यासारखी वाटते. तुमच्यानं उठणं होत नाही, बसणंही होत नाही. शाहीर साहेब काही औषध पाणी करा. का करू ती म्हणे माझे टोंगडे साथ नाही. शाहीर साहेब मला असं वाटतं म्हणलं का पुढच्या वर्षी तर तुम्ही शाहिरीच नाही करू शकता. कमीत कमी यंदाच्या वर्ष तरी पूर्ण करून टाका ना. औषधी घ्या ना, काही करा ना. हे माझं शेवटचं बोल. उद्या शाहीर बोल ते आपल्या गावल्या गेले, मी आपल्या गावला. पुन्हा आता 8 तारखेचा कार्यक्रम कोराडीला होता. तो कार्यक्रम पाहायला आमचा दोघांचाही खूप आवडला. त्याला कोराडीवाल्याने ठेवल्या, पिपळेवाल्याने ठेवलं. आता या माणसाचे जेवढे गुण गावले ना तेवढे कमी आहे. तेवढे गुण तर मी नाही गाऊ शकत आणि तुम्ही नाही गाऊ शकत. एवढी या माणसानं बहादुरी केली आहे. गरीब समाजातला माणूस, रोज मजुरी बी करणारा माणूस, खजानीत बी काम केलं माणूस. अशा माणसाने एवढी मोठी तरक्की केली आणि आज स्वतःच ज्ञान प्राप्त केलं तर केलंच. सुंदर गाणी लिहिले, सुंदर कविता लिहिली, सुंदर पोवाडे लिहिले, सुंदर सगळं काय. पण यांनी सुंदर सुंदर चेले घडवले आणि त्या चेल्यांना बी खूप हुशार बनवलं. जिकडे तिकडे चेले आहेत त्या साहेबांना चांगले हुशार केले. त्यांनाही ज्ञान शिकवलं. यांना ज्ञान परिपूर्ण होतं, पुष्कळ ज्ञान होतं, सर्व बाजूचं ज्ञान होतं. म्हणून आज शाहीर साहेबांना आपल्या जीवनात कमाल तर खूप केली आहे. लोकांना खूप ज्ञान वाटलं. तमाशा असो, चाहे भजन असो, चाहे कीर्तन असो, स्वतःच माणूस स्वतःच नाही ऐकत. हे लोकांना वाटा लागते, लोकांना द्या लागते. त्याच्यातून आपला समाज सुधारतो. जे कोण कधी ऐकलं नाही, जे कधी कोणा पाहिलं नाही, ते ज्ञान त्यांना मिळतो. लोकांना खूप आनंद होतो. कार्यक्रम तर भरपूर झाले, अशातला काही भाग नाही. आणि बुधा शाहीरला म्हणलं बुधा शाहीर अजून आपण 1-2 वर्ष कार्यक्रम करू, 2 वर्ष राहा सांगते. साथ सोडू नका मावाला. आणि तुम्ही जर मला साथ सोडला, मला साथ देणारा कोणीच.
मी एकटा पडलो. पण आता म्हातारपणात काही भरोसा राहत नाही माणसाचा, कोण्या दिवशी काय होईल काही भरोसा राहत नाही. तरी वाटत होतं मला का मला 1-2 वर्ष बुधाची शायरी करू करतील असं वाटत होत. पण ते आता पुढचं भविष्य आपल्याला माहित राहत नाही, काय घडणार आहे काय नाही. आणि ते घडते. मरण कोणाचं चुकलं नाही. एक दिवस तर माणूस जातोच म्हणायचा, त्यातला काही भाग नाही. पण जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याचा पश्चाताप माणसाला. असं वाटतं मला कधी कधी शाहीर बुधाजीला मी तर काही नसन बोललो, कारण की बराबरचे असल्या कारणानं सर्व शायरी घेण्यात जाण्याची आमची चालत होती. आम्ही फालतू शायरी तर करतच नव्हतो. आणि बुधा शाहीरलाही म्हटलं होतं, बुधा शाहीर म्हातारपणात स्वतःला कलंक लावू नका. मी नाही लावणार. जवानपणात केलं ते विसरून जा. ते जवानी होती त्यावेळेस. पण आता तुम्ही म्हातारे झाले, मी म्हातारे झालो. आता आपल्याला असं दाखवायचं नाही लोकांना. कोणी काही म्हणे नाही जी म्हणे. आता आपल्याला काहीतरी आता लोकांना का द्यायचं आहे, का शिक्षण द्यायचं आहे, कोणतं ज्ञान द्यायचं आहे, एवढंच आपण देऊ. फालतूची शायरी. पण एवढी लिनता खूप होती या माणसामध्ये. तुम्ही काही बोलून ते हसून देत होता, पण एक शब्द जास्तीचा बोलत नाही. म्हणजे कधी कधी मी याची खूप तारीफ करू, या माणसामध्ये किती दया आहे, किती प्रेम आहे, किती आत्मीयता आहे. खूपच शांत स्वभावाचा माणूस. मी असा कलाकार, इतक्या सुंदर स्वभावाचा माणूस माझ्या शायरी क्षेत्रात नाही वाटला. आणि संपूर्ण आयुष्य कार्यक्रमामध्ये गेला आहे. दादा, आज या लहानशा खेड्यामध्ये तुम्ही एवढा मोठा जमाव केला, एवढे मोठे लोक आले. येतात का एवढे लोक? नाही. पण आज तुम्हाला बोलवलं कोणी या ठिकाणी त्याच्या कलेनं बोलवलं. त्या माणसात जो कला होती ना, खरी कला होती, खोटी कला नव्हती त्याच्यामध्ये. सुंदर सुंदर त्याचे गाणे आज बी गाजते. माझ्या कॉम्पिटिशन मध्ये त्यानं बनवायचे, त्याच्या कॉम्पिटिशन मध्ये मीनं बनवायचे. कधी कधी एखाद्या गाण्याचं उत्तर मिळत नव्हतं तर आम्ही लोक शास्त्र पुराण वाचत होतो, याच्या गाण्याचं उत्तर काय. त्याला बी चक्कर मध्ये पाडून टाकत, होमली चक्कर मध्ये पाडून. तर बराबरची जाहीर होती दोघाही करायची. आणि आज त्यांची कला पाहून त्याचं नाव महाराष्ट्रातच नाही, एमपीतच नाही. आम्ही तर कार्यक्रम करू एमपी मध्ये, आताही कार्यक्रम केले एमपी मध्ये. पण ज्या ज्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम केले दोघाही जणांना, त्या ठिकाणचे लोक दुःखी झालेले आहेत. आपण तर म्हणतो का आपणच दुःखी झालो, नाही, आपणच. एमपी मध्ये आता कार्यक्रम झाला, त्यांनी विचार केला का नाही, म्हणजे दोन्ही शहर म्हातारे झाले, याची शेवट गंमत करून टाका. काही भरोसा नाही कोणाची घसरती. आणि तेच वेळ आहे. ते हे सगळे गाव, एक एक गाव असं आहे आमचं. 5-5 वर्ष, 10-10 वर्ष झाले मोरेश्वर शहर, बुधा शहर, मोरेश्वर शहर, बुधा शहर. दुसरं शहर पाहिजेच नाही. असं काऊन बा? बाकीचे बी आहेत ना, त्याला बोलवायला नाही म्हणे शाहीर साहेब. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तर आम्ही तुम्हाला दोघाले सोडणार नाही. 5-5, 10-10 वर्ष होऊन गेले एकाच ठिकाणी जाऊन. आम्ही काय देतो त्या लोकांना की 10-10 वर्ष आम्हाला सोडायला तयार नाही. आणि काही काही लोक कार्यक्रम करतात, 1 वर्ष बोलावलं का दुसऱ्या वर्षी बोलवतच नाही. म्हणून तर मलाही फोन आले काल पुष्कळचे दूरच्या लोकांनी, अमरावती जिल्ह्यातल्या लोकांनी, काही जिल्ह्याच्या जिल्ह्यातल्या लोकांनी, पण ते येऊ नाही शकले म्हणा तेवढ्या दुरून लोक. पण त्यांना खूप दुःख झालेलं. म्हणून माझं एकच म्हणणं आहे, आता कोणी कोणी म्हणतात मरण तर साऱ्या जगालेच आहे, पण माणसानं काही ना काही वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष त्या माणसाचं नाव घेतलं पाहिजे, असं काही काम केलं पाहिजे.
मरावे परी कीर्तिरूपी उरावे अशी संताची ग्वाही. एकदा जीव निघून गेल्यावर तो पुन्हा कधी येणार नाही. शरीर हे स्वच्छ ठेवा, नित्य करून देवाचा ध्यास. कीर्ती तुमची अमर राहील, सुटेल चंदना परिवास. निंबाचं खोड किती घासा, चंदनाचा वास येणार नाही. आणि तुम्ही जर निंबासारखे वागले तर तुमचं नाव कोणी घेणार नाही. कडुनिंबा. म्हणून माणसानं त्याला आपल्या जीवनात माणूस घमंड करते, माझ्यावर असं आहे, माझ्यावर तसं आहे. काही काही कलाकार असे बी काही लोक आहेत का थोडीशी कला अंगात आल्याच्या बाद त्याला असं वाटते का आम्ही आहो ना का नाही रे बाबा. कलेचं घमंड नको करा मा बापा. मी स्टेजवर सांगतो सगळे, कला म्हणजे काय? हे नशा आहे, नशा नशा आहे. कलेची नशा करणारा माणूस ना घराची पर्वा करत, ना बायकोची पर्वा करत, ना मुलाबाळाची पर्वा करत. कार्यक्रम त्याचा असला, बायको घरी जर बिमार असली म्हणजे थांब, फार्मसीतले गोळी आण, खाऊन घे, मग उद्या तुला दवाखान्यात तीन मात तमाशा करून येऊ दे. पहिले तमाशाला परत तिच्या बायको पण नाही पाहत. मुलाबाळाला ठेवत मध्ये थांब, एक दोन मध्ये कार्यक्रम करू दे, मग मी तुम्हाला पाहिजे सगळ्याला. हे नशा. नशा शराब की चढ़ी तो भूल जाते हैं, दुनिया की बात छोड़ो खुद को भी भूल जाते. नशा दौलत की चढ़ी तो रात दिन सोता नहीं, और वक्त बुरा आता है तो खुद का भी बेटा होता है. हे नशा है. म्हणून म्हटलेलं आहे की नशा करना है तो कर ले ऊपर वाले की, कभी न उतरेगी नशा वो दिलवाने. नशा चांगली करा मा बाप. जे आम्ही आपल्या केल्यांना, माय बी खूप केले आहे, उद्या शेती बी केले आहे, आणि आम्ही आमच्या केल्यांना आम्ही हेच शिकवतो दादा रे, कलेचं गर्व करू नका, तुमच्या गुणाचं गर्व करू नका. नाही, ज्यानं कलेचं गुणाचं गर्वात केलं का मासारखा शाहीरच नाही, मासारखा कोणी कलावंतच नाही, हे समजून जा. त्याचे दिवस कमी आहे म्हणून तो असा बोलून राहिला, त्याचे दिवस भरले आहे. आणि ज्यानं कलेचं गर्व कधी केलं नाही, आज काहून या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलंय का बुधा शहरचा स्वभाव असा देवासारखा स्वभाव होता. खरंच होता रे बाबा, हो खरंच देवासारखा स्वभाव बुधा शहरचा. मला कधी कधी असा विचार आहे, देवा वा ह्या असा माणूस आपल्याला जर सोडून गेला तर असा माणूस आपल्याला कधी मिळणार नाही. आणि तीच गोष्ट झाली बुधा शहर. तुमच्यासारखा माणूस मला तर मिळणार नाही या आयुष्यात म्हणा किंवा कधीही म्हणा, नाही मिळणार. असा दोस्त, असा जोडीदार आणि असा सुंदर शायरी करणारा माणूस मी पाहिला बी नाही आणि भेटणार बी नाही. मी नाही बी केलं बहुत शायराचा कार्यक्रमाचा भाग, पण असा लीनता स्वभावाचा, प्रेमळ स्वभावाचा, दयाळू माणूस आणि ज्ञानीवंत माणूस. ज्ञानीवंत. आता मी आमचे कार्यक्रम आम्ही करो, पण सगळी शायरी ज्ञानाचीच राहील. तोंडाचा बजार नाही, तोंडाची शायरी नाही, शिवागारी नाही, काही नाही, काही. म्हणून लोक आमचा एवढ्या वयामध्ये बी आमच्या दोघांचाच कार्यक्रम का ठेवतो? का त्याला काही शिकायचं आहे आमच्याकडून, त्याला आमच्याकडून काही ऐकायचं आहे, अजून काही आमच्याजवळ काही ज्ञान असेल ते त्याला ज्ञान संपादन करायचं. यासाठी आमच्या म्हाताऱ्या लोकांचा कार्यक्रम करायचे आणि चालू होतं करणं. अरे काय याची त्याची देवता का द्यायची देऊन द्या. बुधा शहर मोरेश्वरची गंमत एक नंबर काम आहे. काहून म्हणत होते दादा? तर ह्याच आहे, आपल्या जीवनात आपण चांगले काम केले, वाईट केले नाहीये, चांगलं मार्गदर्शन दिलं, चांगला रस्ता दाखवला, चांगलं काम केलं. म्हणून आज हे आपल्या करणीचा ठेवा आहे की आज आपल्या वागणुकीला पाहून, आपल्या कलेला पाहून, आपल्या स्वभावाला पाहून आज भयंकर लोकांचा या ठिकाणी जमाव झाला. आणि दादा अशाच प्रकारे प्रत्येक माणसाचा स्वभाव असावा असं काही नाही आहे. काही ठेवलं नाही घमंडामध्ये, काही ठेवलं नाही, कायच्या मी पणामध्ये काही ठेवलेलं नाही.
खाली माणूस येतो ना खालीच जातो, काही घेऊन तर काहीच जात नाही. मग कशाला कोणाला घमंड दाखवायचं आणि कशा कोणाची मुजोरी करायची आणि कशी बेईमानी करायची आणि काय मारझोड करायची, काय ठेवलं नाही जीवनामध्ये. एक ना एक दिवस सगळं सोडून जायचं. त्याला आज आपण अंतिम संस्काराला सगळे लोक सादर झालो होतात आणि सगळ्यांना दुधा साहेबने तुम्हाला या ठिकाणी बोलवलं, त्यांनीच बोलवलं, आपण जाणून नाही आलो, त्यांनीच बोलवलं का या शेवटच्या दिवशी महासंघ भेट घेऊन घ्या. जरी ते गेले असतील पण ते आत्मारूपी पाहून राहिले. सगळ्या आत्मा एक आहे की जात नाही, भटकत बघून राहायचंच कुठं नाही कुठं. तो पाहून राहिला सगळ्यांना. आपण जसा दुःखी आहोत तसा तोही दुःखीच होते. म्हणून आपण सगळे लोक श्रद्धांजली देतो ना. आपण काय म्हणतो यांच्या आत्म्याला शांती मिळेल. खरं काय हरकत नाही. तुझा शहर नाही, या गावाचं नाव तर लौकिक केलंच आहे मला, त्याच्यातला काही भाग नाही. कलेपेक्षा श्रेष्ठ काही नाहीये. कला अशी गोष्ट आहे की मोठ्या मोठ्या लखपती करोडपती लोकांना मी झुकवून टाकते खाली. एवढी कलेमध्ये ताकद आहे, शक्ती आहे. पण ती कला शहर साहेबांमध्ये होती ना, आजपर्यंत गाजवली आणि सगळ्याचा साथ सोडून निघून गेले. हा त्यांचा शेवटचा दिवस आहे. म्हणून आता सगळे उभे राहू आणि त्यांना श्रद्धांजली देऊ. आपण त्याच्या आत्म्याला शांत